साध्या सात्विक विचारसरणीचा मापदंड राजकारणात निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले. मुख्यमंत्री. राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. राज्याच्या राजकारणातील मोठं नाव, शेतकरी कामगार पक्षांचं ज्येष्ठ नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू माणूस म्हणून ओळखलेले असलेले बाबासाहेब अर्थात गणपतराव देशमुख यांचं सोलापूर रुग्णालयात निधन झालं. त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला. गणपतराव यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले. हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्याहीपेक्षा ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्त्वाचे वाटते. आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्ष एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. गणपतराव यांच्या निधनानंतर शेकाप नेते जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेले 4 दिवस मी सोलापुरातच होतो. आज सकाळी आलो. त्यांची तब्येत सुधारत होती, पण आता घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या निधनाची माहिती मिळाली. त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मला फोन केला. मी पुन्हा सांगोल्याकडे निघालो आहे. आबासाहेब यांच्या निधनाने विधिमंडळ पोरकं झाल्यासारखं वाटतंय. आबासाहेब म्हणजे विधिमंडळातील विद्यापीठ होतं. वेगवेगळ्या कायद्यांवर त्यांनी केलेली भाषणं ही ऐकताना आम्हाला एकदम भारावून जायचं. गणपतराव यांनी आम्हाला घडवलं. ग्रामीण भागात काम करताना कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची, त्यांच्यात जिव्हाळा निर्माण करून त्यांच्यासोबत कसं काम करावं ही शिकवण आबासाहेबांनी आम्हाला दिली. म्हणून त्यांची पोकळी आमच्यासाठी कधीही भरून न निघणारी आहे. मला आता बोलायला सुद्धा शब्द कमी पडत आहेत. गेली 3 दिवस मी त्यांच्याजवळ रुग्णालयातच होतो, असं जयंत पाटील म्हणाले. गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्ष सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवले. 2009च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ 10व्यांदा आमदारकीची निवडणूक लढवणारे आबासाहेब देशमुख हे जगातले दुसरे आमदार ठरले. आबासाहेब देशमुखांनी सांगोल्यातूनच सगळ्यात पहिल्यांदा 1962च्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर 1972 आणि 1995 या 2 पंचवार्षिक वगळता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने त्यांच्यावर निस्सीम प्रेम केलं. गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते. मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले. त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला. तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. अतिवृष्टीमुळे रस्त्याचे 1800 कोटींचे नुकसान, मंत्री अशोक चव्हाण. राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूर परिस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे राज्यात रस्त्याचे सुमारे 1800 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ही माहिती दिली. अशोक चव्हाण म्हणाले, राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक सुमारे 700 कोटी रुपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागात झाले आहे. त्याखालोखाल पुणे विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग आणि नाशिक विभागांचा क्रम आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील हानींची पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय मुख्य अभियंत्यांची व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अद्याप अनेक ठिकाणी पाऊस सुरू असून दरडी साफ करण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे, तर अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त रस्त्यांची छायाचित्रे व ड्रोन चित्रीकरणाच्या माध्यमातून प्राथमिक हानीचा अंदाज करण्यात आलेला आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. प्राथमिक अंदाजानुसार 290 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. 469 रस्त्यावरील वाहतूक खंडित झाली होती, तर 140 पूल मोऱ्या पाण्याखाली गेले आहेत. अंतिम पाहणी अहवालात नुकसानाच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या मंगळवारी 3 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाची मुंबईत बैठक होणार आहे. त्यावेळीही राज्यातील परिस्थितीचा पुनश्च आढावा घेतला जाईल. दरम्यान राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या नुकसानीबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक व मार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली, असंही चव्हाण यांनी नमूद केलं. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर.
आता शेतकरी मोबाईल ॲपद्वारे करू शकणार पिकांची नोंदणी 7/12 नंतर फेरफार ऑनलाईन करण्याचा निर्णय। शेतजमिनीच्या उतार्यांवर पिकाची नोंद करण्याच्या पद्धती आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होतं। या पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक कर्जही दिलं जात होतं। मात्र 2 ते 3 गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता। आता महसूल विभागाने आपल्या पिकांची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे। महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र ॲप्लिकेशन निर्मिती केली असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली। टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे। या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील। त्यामुळे पीक पेरणीची रिअल टाइम माहिती ॲप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे। तसंच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे। पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे। शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यातही त्यामुळे सुलभता येईल। तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल, असंही थोरात यांनी सांगितले। ई पीक पाहणीमुळे राज्यातील पिकांचे अचूक क्षेत्र कळणार आहे, त्यामुळे राज्यातील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे। ई पीक नोंदणी प्रकल्प यापूर्वी प्रायोगिक तत्वावर 20 तालुक्यात राबवण्यात आला होता। त्या मिळालेल्या यशानंतर हा राज्यभर राबवण्याचा निर्णय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला। आज त्या संदर्भाने राज्य सरकारने शासन आदेश जारी केला आहे। शिवाय ई पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय संनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत। याशिवाय पूर्णवेळ प्रकल्प अंमलबजावणी कक्ष संचालक भूमिका अभिलेख पुणे यांच्या नियंत्रणाखाली सुरू करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। तळीये दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जागा ठरली, नातेवाईकांना तातडीने 2 लाखांची मदत। तळी येथील दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। या गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठीची जागा निश्चित करण्यात आली आहे। तसेच दुर्घटनाग्रस्तांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे। तळीयेचे कोतवाल बाळा कोंढाळकर यांनी याबाबतची माहिती दिली। तळीये गावातील दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन होणार आहे, त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे। जागा मालकांना त्याबाबतची संमती दिली की या दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार आहे। गावातीलच सर्वे नंबर 125-15 गट ही जागा निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती कोंढाळकर यांनी दिली। तळी येथील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकार प्रत्येकी 2 लाखांची मदत देण्यात येणार आहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे पीक विमा योजनेतून ही मदत देण्यात येत आहे। मृत शेतकऱ्यांचे 7/12 गोळा करण्यात आले आहेत। येत्या आठवड्यात कागदपत्रे सादर करण्यात येणार आहेत। 2 दिवसात कृषी पंचनामे होणार आहेत। तसेच शेतकऱ्यांना आणखी 2 लाखांची मदत देण्यात येणार आहे, असं मंडल कृषी अधिकारी भाऊसाहेब गावडे यांनी सांगितलं। दरम्यान तळीला राज्यातून मदतीचा ओघ येत आहे। तसेच हे दुर्घटनाग्रस्त गाव पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत आहे। राज्याच्या विविध भागातून लोक येत आहेत। गेल्या आठवड्यात महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली। महाड तालुक्यातील तळीये हे गाव डोंगर कपारीमध्ये वसले आहे। या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली। दरड कोसळण्याची घटना घडता स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली। स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढले, नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला। दरम्यान एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली होती। प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक लोक करत होते। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। संभाजीराजे छत्रपती केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डींच्या भेटीला रायगडावरील कामांना गती देण्याची मागणी। खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नवनिर्वाचित केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांची भेट घेतली। यावेळी रायगड विकास प्राधिकरण मार्फत रायगडावर सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी मंत्री महोदयांना दिली। रायगड विकास प्राधिकरणाने भारतीय पुरातत्व विभागाला 2018 साली 11 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे। त्यापैकी पुरातत्व विभागाने गेल्या 3.5 वर्षात केवळ 60 लाख रुपयांचीच कामे केली आहेत, तर उर्वरित निधी तसाच पडून आहे। भारतीय पुरातत्व विभागाने उत्खनन व जतर संवर्धनाची कामे अजूनही हाती घेतलेली नाहीत।
केवळ 6च ठिकाणी उत्खनन करण्यात आलं आहे. इतर वाड्यांच्या उत्खननांची कामे हाती घेतली नाही, तरी या कामांना गती देऊन निश्चित ती वेळेत पूर्ण करावीत याबाबत संभाजीराजे आणि रेड्डी यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. रायगडावरील हत्ती तलाव आणि इतर पानवटे, महादरवाजा, तटबंदी, नाणे दरवाजा यांचं जतन आणि संवर्धनाची कामे मागील 4 वर्षात प्राधिकरणाच्या मार्फत सुरू आहेत. तसेच फरसबंद, पायरी मार्ग, स्वच्छतागृहे, भूमिगत विद्युत वाहिन्या अशी विकासात्मक कामे देखील प्राधिकरणामार्फत सुरू आहेत. याबाबत मंत्री रेड्डी यांनी संभाजीराजे यांनी सविस्तर माहिती दिली. 2018 साली पंतप्रधान कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये रायगडावरील मुख्य वास्तूंच्या जतन संवर्धनाची जबाबदारी देखील पुरातत्व विभागाने रायगड विकास प्राधिकरणाकडे द्यावी असं ठरलं होतं. मात्र अजूनही पुरातत्व विभागाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याचं संभाजीराजे यांनी निदर्शनास आणून दिलं. तसंच या बैठकीत भारतीय पुरातत्व विभागाकडे असलेल्या महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर देखील रायगड मॉडेलच्या धर्तीवर जतर संवर्धन करण्यात यावं असंही सुचवण्यात आलं आहे. ही बाबही संभाजीराजे यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचबरोबर महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते स्वराज्याची राजधानी रायगड पर्यंत असलेल्या खांदेरी, उंदेरी, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग या जलदुर्गांना सागरी मार्गाने जोडून गेटवे ऑफ इंडिया पासून ते दुर्गराज रायगड पर्यंत सी फोर्ट सर्किट टुरिझम प्रकल्प राबवण्याबाबत चर्चा झाली. या सर्व बाबींवर त्वरित एक उच्चस्तरीय बैठक घ्यावी अशी मागणी संभाजीराजे यांनी यावेळी केली. तसंच रायगड विकास प्राधिकरणाचा कार्य अहवाल मंत्री रेड्डी यांना भेटून लवकरच दुर्गराज रायगडला भेट देण्याचं निमंत्रणही दिलं. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. बारावीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागणार. एकीकडे सीबीएसई निकाल जाहीर होत असताना दुसरीकडे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या 12वी निकालाचीही उत्सुकता आहे. मात्र राज्य बोर्डाचा 12वीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती असल्याने निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार असल्याची माहिती मिळत आहे. जुलै अखेर इयत्ता 12वी निकाल लागेल असे म्हटले गेले होते, पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आला, त्यात बोर्डाचे प्रशासकीय काम राहिले, त्यामुळे ऑगस्ट महिन्यात निकाल लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 16 जुलै रोजी 10वीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर 11वीच्या प्रवेशाच्या सीईटीची तारीख जाहीर केली. आता सर्वांना 12वीच्या निकालाचे वेध लागले आहेत. मात्र 12वीच्या शिक्षकांना निकालाचे काम करण्यासाठी 4 दिवस वाढवून द्यावेत अशी मागणी ही शिक्षक संघटनांनी 21 जुलैला शालेय शिक्षण मंत्र्यांकडे केली होती. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. पूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50,000 रुपये तातडीने द्या, देवेंद्र फडणवीस यांची मागणी. आम्ही मागच्या वेळी पूरग्रस्त भागांचं कर्ज माफ केलं होतं, तसा निर्णय घेण्याची आता आवश्यकता आहे असं सांगतानाच नियमित कर्ज भरणाऱ्यांना पूरग्रस्तांना सरकार 50,000 देणार होतं, पण ही रक्कम अजून दिलेली नाही. सरकारने ही तातडीने मदत दिली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि सांगली 2015 पासून आलेल्या पावसाचा आढावा घेतला. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रवीण दरेकर आणि मी 3 दिवसांचा दौरा केला. या दौऱ्यात चंद्रकांत पाटील ही जॉईन झाले. 3 जिल्ह्यात 22 ठिकाणी आम्ही भेट देऊन संवाद साधला. दरड कोसळली, भूस्खलन झालं, घरामध्ये पाणी गेलं, अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. सामान्य माणसांच्या हाल अपेष्टा अडचणी समजून घेतल्या असं फडणवीस यांनी सांगितलं. सांगली कोल्हापुराच्या बाबतीत विशेष अभ्यास करावा लागेल. 2005ला महापूर बघितला होता, त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात 159% पाऊस होता. 2019ला भयानक सरासरीपेक्षा 480% पाऊस 9 दिवसात झाला होता. यावर्षी सरासरीच्या 50% पाऊसच 5 दिवसात झाला. सांगलीत 21 दिवसात 221% पाऊस जास्त झाला. पाऊस खूप मोठ्या प्रमाणात नाही. अलमट्टी धरणातून विसर्गही सुरू आहे. राधानगरीत एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग नाही. जी उच्च पूर रेषा आहे ती 2019च्याही वर आहे, त्यामुळे अतिशय गांभीर्याने या पुराकडे पाहावं लागेल. एवढा मोठा पाऊस न होता, विसर्ग न होता पाणी का साठलं यावर उपाय शोधावे लागतील. कोल्हापुरात 396 गावं बाधित, 2 लाखांहून अधिक लोकांचं स्थलांतर, 60,000 पेक्षा जास्त क्षेत्र बाधित झालं. प्रशासकीय इमारती, शाळांचं नुकसान, घरांचं, दुकानाचं मोठं नुकसान झालं असंही ते म्हणाले. हे नुकसान पाहता राज्य सरकारकडून तातडीची मदत येणं अपेक्षित होतं, पण अजून पोहोचली नाही. लोक आमच्याजवळ सातत्याने 2019च्या मदतीचा उल्लेख करत होते. आमच्या सरकारनं ते दिलं होतं. आपत्ती आल्यानंतर एक काळ महत्त्वाचा असतो ज्यामध्ये रिस्टोरेशन्स करावं लागतं. त्यावेळी तात्काळ मदत आवश्यक असते. घर दुकानांमध्ये चिखल घुसतो, ते सफाई
करण्यासाठीही खर्च असतो. मिठापासून कपड्यापर्यंत खराब झालेले असते, अंतर्वस्त्रापर्यंत आणावं लागतं. हिची तातडीची मदत द्यावी लागते, कारण या पूरग्रस्तांकडे काहीही नसतं. आता उशीर झालाय, पण सरकारने तातडीने मदत करावी असं सांगतानाच व्यापारी कोरोनामुळे अडचणीत आहेत. आता जो काही माल होता तो खराब झाला, त्यांना मोठी अडचण आली आहे. आता व्यापाऱ्यांना सरकारने मदत करायला हवी. आम्ही 2019 मध्ये विशेष बाब म्हणून मदत केली होती असंही त्यांनी सांगितलं. महामित्रांनी स्वतः मीटर बदलावे असा निर्णय आम्ही घेतला होता. या सरकारने तोच निर्णय घ्यावा. शेतीचं मोठं नुकसान झालं आहे, पिकाचं झालंय, पण जमिनीचंही नुकसान झालं आहे. शेतीमध्ये घाण वाहून आली आहे. शेतीची सफाई, नुकसान भरपाई द्यावी लागेल. कुंभार समाजाचं मोठं नुकसान झालं आहे. 7,000 मूर्त्या नष्ट झाला. गणेश चतुर्थीत छोट्या मूर्त्या, मोठ्या मूर्त्या असा वाद होता. माती कला बोर्ड तयार केलं होतं. त्या माध्यमातून कुंभार समाजाला बिनव्याजी कर्ज देता येईल. कुंभार समाज नव्हे तर हातावर पोट असणाऱ्या व्यापाऱ्यांनाही अशी मदत सरकारने करावी अशी मागणीही त्यांनी केली. कोल्हापूरमध्ये मागच्या काळात मुन्ना महाडिकांनी बास्केट ब्रिजची मागणी केली होती. केंद्र सरकारने बास्केट ब्रिजची जबाबदारी MSRD कडे दिली होती. निधीही दिला होता, मात्र त्यामध्ये दिरंगाई होते. तो ब्रिज अजून पूर्ण तर कनेक्टिव्हिटी बंद होणार नाही. मदत देता येईल. कुठे रस्ता बुडतोय, कुठं पाणी तुंबते हे स्पॉट शोधून 22 ब्रिजचा आराखडा चंद्रकांत पाटलांनी तयार केला होता. तो आराखडा अत्यंत महत्त्वाचा आहे. दादा अमोल महाडिकांनी आराखडा तयार केला होता. हा आराखडा कोल्हापूरसाठी महत्त्वाचा आहे. कोल्हापूर हे एखाद्या बशीसारखं आहे, म्हणजे चारीकडून पाणी येतं, त्यावर उपाय करणं महत्त्वाचं आहे असंही ते म्हणाले. पुराबाबत जी उपाययोजना करतोय त्यामध्ये दीर्घकालीन विचार आवश्यक. 2019 मध्ये पुरावेळी आम्ही प्रस्ताव तयार करून वर्ल्ड बँकेला पाठवला होता. कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाने बोगद्यांच्या माध्यमातून हे पाणी दुष्काळी भागात कसं नेता येईल असा तयार केला होता. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या हिश्श्याचं पाणी सोडून वाहून जाणारं पुराचं पाणी आहे, हे वळवून देखील दुष्काळी भागात नेता येईल. वर्ल्ड बँकेसोबत आमची बैठक झाली होती. त्यांनी तत्वतः मान्यता दिली होती. मगाशी माझी मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली, त्यावेळी मी त्यांना सांगितलं एक बैठक बोलवा. हेच परमनंट सोल्युशन आहे. मुख्यमंत्री आम्हाला बोलवणार आहेत. यामध्ये अजून काही सुधारणा असतील तर त्या केल्या पाहिजेत. मला वाटतं यावर परमनंट सोल्युशन हेच उपाय आहे असंही त्यांनी सांगितलं. अलमट्टीतून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग होणं आवश्यक असतं. तसं न झाल्यास बॅकवॉटरमुळे सांगली साताऱ्याला पुराचा फटका बसतो. यामध्ये समन्वय करताना सरकारने तात्काळ पूरग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. टाटा समूह 5Gच्या जगात क्रांती घडवण्याच्या तयारीत. एअरटेलसह मुकेश अंबानींना देणार टक्कर. टाटा ग्रुप 5Gच्या जगात क्रांती घडवण्याची तयारी करत आहे. रिलायन्स जिओने यापूर्वीच 5G संदर्भात आपला मेगा प्लॅन जाहीर केलाय. आता टाटा समूहही या शर्यतीत सामील झालाय. टाटा सन्सने दूरसंचार उपकरणे बनवणाऱ्या तेजस नेटवर्क मधील नियंत्रक भाग भांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. या करारामुळे टाटा समूहाची एंट्री 5G मध्ये होईल आणि त्यामुळे नोकिया, एरिक्सन आणि हुआवे यांसारख्या कंपन्यांशी स्पर्धा होऊ शकेल. मुकेश अंबानी यांची सुद्धा 5G संदर्भात मोठी योजना आहे. रिलायन्सच्या 44व्या वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी याबाबत माहिती दिली होती. जिओच्या मदतीने आपण भारत 2G मोफत आणि 5G सक्षम बनवणार आहोत. देशात फक्त रिलायन्स जिओ 5G सुरू करेल असे आश्वासन त्यांनी दिले होते. रिलायन्स जिओने अत्याधुनिक स्टँडलोन 5G तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये प्रगती केली आहे, जे वायरलेस ब्रॉडबँडसाठी एक मोठं यश आहे. मुकेश अंबानी म्हणाले की 5G चाचण्या दरम्यान जिओने यशस्वीरित्या 1 GB पेक्षा जास्त वेग मिळवलाय. मुकेश अंबानी यांनी जिओच्या मेड इन इंडिया सोल्युशन्सचे वर्णन जागतिक दर्जाचे केले. जिओ दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमध्ये 5G तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे. जिओचे 5G भारतात यशस्वी होईल तेव्हा ते जगातील इतर देशांमध्ये देखील निर्यात केले जाणार आहे. अशा प्रकारे भारत 5G विकास आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनेल. टाटा सन्स आणि तेजस नेटवर्क करारासंदर्भात इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार टाटा सन्सचे एक युनिट पॅनाटोन फ्रिक्वेंट्स लिमिटेड तेजस नेटवर्क मधील 43.35% भाग खरेदी करेल. या करारासंदर्भात तेजस नेटवर्कने आपल्या निवेदनात म्हटले आहे की टाटा सन्सची पॅन्टॉन्स फिन्वेस्ट या सहाय्यक कंपनीने करार केला. या कराराअंतर्गत कंपनी पॅन्टॉनला 1.94 कोटी इक्विटी शेअर्स प्राधान्य तत्वावर 258 रुपये प्रति शेअर्स दराने देणार आहे. त्यांची किंमत एकूण 500 कोटी रुपये असेल. यानंतर आणखी 3.68 कोटी वॉरंटचं प्राधान्यानं वाटप केलं जाणार आहे. त्यातील प्रत्येक एक इक्विटी समभागात 258 रुपये दराने एक शेअर्समध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे.
ज्याची एकूण किंमत 950 कोटी रुपये आहे। पॅन्टॉनने वॉरंट जारी केल्यापासून 11 महिन्याच्या आत एक किंवा अनेक टप्प्यात हा पर्याय वापरला जाऊ शकतो असे निवेदनात म्हटलंय। या व्यतिरिक्त 1.55 कोटी वॉरंटचे प्राधान्याने वाटप देखील कसे केले जाणार आहे, त्यातील प्रत्येक शेअर्समध्ये प्रति इक्विटी शेअर 258 रुपये दराने रूपांतरित केली जाऊ शकते। त्याची किंमत एकूण 400 कोटी रुपये आहे। वॉरंट जारी झाल्यापासून 18 महिन्यात हा पर्याय वापरला जाऊ शकतो। पॅन्टॉन विशिष्ट व्यवस्थापन कर्मचाऱ्यांकडून तेजस नेटवर्कचे 13 लाख इक्विटी शेअर्स मिळतील। त्यानुसार एकूण इक्विटी समभाग 258 रुपयांपेक्षा जास्त नसेल। एकूण 34 कोटी रुपये होते। त्यानंतर पॅन्टॉन आणि टाटा समूहाच्या काही कंपन्या सेबीच्या अधिग्रहणाच्या नियमानुसार तेजस नेटवर्कच्या 4.03 कोटी इक्विटी शेअर्सच्या संपादनासाठी खुली ऑफर देतील। काही वर्षात जेव्हा हा करार पूर्ण होईल तेव्हा तेजस नेटवर्कमधील टाटा सन्सचा हिस्सा 72% वाढेल। टाटा ग्रुपची तयारी ही 5Gच्या जगात क्रांती करण्याची आहे। विशेषतः हे काम TCSच्या मदतीने केले जाणार आहे, तर तेजस नेटवर्क मदतीने हार्डवेअर सपोर्ट उपलब्ध होईल। गेल्या महिन्यात जेव्हा भारती एअरटेल आणि टाटा समूह कंपनी TCS यांनी संयुक्तपणे भारतातील 5G नेटवर्किंगसाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली होती, दोन्ही कंपन्या स्वदेशी 5G तंत्रज्ञानावर एकत्र काम करत आहेत। एअरटेल जानेवारी 2022 पर्यंत 5G साठी पायलट प्रोजेक्टवर काम सुरू करण्याची तयारी करत आहे। टाटा समूह भारतात 5G साठी पूर्ण तयारी करत आहे। एंटरप्राइज विभागात स्वतःसाठी असलेली संधी गमावू इच्छित नाही। इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार तेजस आणि टाटा सन्सकडून PLI योजनेअंतर्गत प्रोत्साहन देण्याबाबत काही अर्जही दाखल करण्यात आलेत। तेजस स्थापनेचा उद्देश दूरसंचार कंपन्यांना उपकरणे पुरवणे हा होता। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। आईला वाचवण्यासाठी बॉक्सिंगचा सराव थांबवला, 6 महिन्यात पुनरागमन करत पदक केलं निश्चित। भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मीराबाईनंतर दुसरं पदक निश्चित करून देणारी महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेनची कथा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे। किक बॉक्सिंग सोडून बॉक्सिंगमध्ये आलेल्या लवलीनाने आपल्या आजारी आईची सेवा करण्यासाठी बॉक्सिंगचा सराव करणे देखील थांबवले होते, पण अवघ्या 6 महिन्यात पुनरागमन करत लवलीनाने ऑलिम्पिकमध्ये पदक निश्चित केलं आहे। लवलीनानं 69 किलो वजनी गटात उपात्यपूर्व फेरीच्या सामन्यात चीनी ताइपेची बॉक्सर एनसी चेनला 4-1 ने पराभूत केलं। या विजयासह तिने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला, त्यामुळे बॉक्सिंगच्या नियमानुसार किमान तिने कांस्य पदक पक्क केलं आहे। भारतासाठी बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पद पटकावणारी लवलीना दुसरी बॉक्सर ठरली। याआधी लंडनमध्ये 2012 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मेरी कोमने कांस्य पदक पटकावले होते। 4 वर्षातून एकदा होणाऱ्या सर्वात मानाच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडू प्रत्येक महिने दिवस रात्र सराव करत असतो, पण ऑलिम्पिक स्पर्धा ऐन तोंडावर असताना भारताची बॉक्सर लवलीनाच्या आयुष्यात मात्र मोठं संकट आलं। स्पर्धेला काही महिने शिल्लक असताना लवलीनाच्या आईच्या किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन होणार होतं। त्यावेळी लवलीनाने बॉक्सिंगचा विचार न करता आईची सेवा करण्यासाठी सरावही थांबवला। आईच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सरावाची सुरुवात करतानाच लवलीनाच्या कोचिंग स्टाफमधील काही जणांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे तिला व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत सराव करावा लागला। मात्र अखेर या सर्व अडचणींनंतरही तिने ऑलिम्पिकमध्ये जोरदार कामगिरी करत पदक पक्क केलं आहे। भारतासाठी ऑलिम्पिक पदक मिळवणारी लवलीना आधीपासून बॉक्सर नव्हती, ती आधी किक बॉक्सिंग करायची। तिच्या 2 मोठ्या बहिणी लिमा आणि लिनचा या देखील किक बॉक्सर आहेत, त्यामुळे तिनेही किक बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली, पण नंतर तिला खास कामगिरी करता न आल्याने तिने SAIFने ठेवलेल्या बॉक्सिंग ट्रायलमध्ये भाग घेतला। लवलीनाने 2012 पासून बॉक्सिंगची ट्रेनिंग सुरू केली, त्यानंतर मागील 9 वर्षाच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे। प्रत्येक महान खेळाडू हा एक महान खेळाडूंची प्रेरणा घेऊनच पुढे जात असतो। लवलीनाच्या बाबतीत हा महान खेळाडू होता जगातील महान बॉक्सर मोहम्मद अली। BBC हिंदीच्या वृत्तानुसार लवलीनाचे वडील एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून खाऊ घेऊन आले होते। त्या पेपरमध्ये मोहम्मद अलीचा फोटो होता। तो फोटो पाहताच लवलीनाने वडिलांना त्यांच्याबद्दल विचारलं। त्यानंतर मोहम्मद अलीच्या कहाणीतून प्रेरणा घेत लवलीनानं बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। कोयना धरणातून विसर्ग वाढवला, सांगलीत कृष्णेचं पाणी वाढलं, नदीकाठी धाकधूक कायम। कोयना धरणातून विसर्ग वाढवल्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। अमनापूर पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे। आधीच महापुराने वेढलेल्या सांगलीला अजून पूर्णतः दिलासा मिळालेला नाही।
मात्र येत्या काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तवला जात असल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे, त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे। कोयना धरणाचा विसर्ग गुरुवारपासून 50,000 क्युसेक्सने वाढवण्यात आला, त्यामुळे सांगलीतील पलूस तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये धगधग आहे। शुक्रवारपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होताना दिसून येत आहे। अमनापूर येथे पाणी पातळीत रात्रीत 1.5 फुटांची वाढ झाली आहे। बिलवड येथील पाणी पातळीत दिवसभरात 1 फुटाने वाढ होऊन सायंकाळी 7 वाजता 38.5 इंचावर पोहोचली आहे। तर अमनापूर अंकलखोप पुलावर आज शनिवारी पहाटे 6 पासून पाणी येण्यास सुरुवात झाली। यामुळे पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। या पुलावर दुसऱ्यांदा पाणी आलं। नागठाणे बंधारा हा गेल्या 9 दिवसापासून पाण्याखाली गेला आहे। त्यातच काल संध्याकाळपासून तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे। महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। लवकरच शेतीला प्राधान्य देऊन मोठं पॅकेज शेतकऱ्यांना देऊ असं आश्वासन मंत्री विश्वजित कदम यांनी दिले। ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे फटका बसला आहे। कोल्हापूरसह सांगलीच्या जनताही मदतीच्या अपेक्षेत आहेत। आज कोल्हापूरला मुख्यमंत्री आले आहेत, पण सांगलीला येऊ शकले नाहीत। यावर मंत्री विश्वजित कदम म्हणाले, येणाऱ्या काही दिवसातच मुख्यमंत्री सांगलीला पूरग्रस्त भागांच्या पाहणीसाठी येतील। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर।